विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटलं आहे। विभागाकडनं काही कमतरता असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा आम्ही करू आणि एकंदरीत काय तर विद्यार्थी हे केंद्रबिंदू दैवत मानून येणाऱ्या काळामध्ये या विभागाचं काम चांगलं होतं, आणखी चांगलं करू। गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचं संपूर्ण हा जो काही शालेय शिक्षण विभाग आहे आम्ही सर्वजण जीवाचं रान करू। नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री भुसे यांनी आज मंत्रालयात शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला। या विद्यार्थ्यांशी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संवाद साधला। त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। आशिष शेलार यांनी देखील आज मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा पदभार स्वीकारला।